नमस्कार. दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे, कारण महाराष्ट्रातही आता चीनी HMPVनं शिरकाव केला. नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळलेत. 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे. या दोघांचेही HMPVचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता. या दोघांनाही सुरुवातीला H1N1 म्हणजे फ्ल्यूची लागण झाल्याचा संशय होता. मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा HMPV रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. HMPVनं महाराष्ट्रामध्ये शिरकाव केला असं म्हणावं लागेल. 7 आणि 13 वर्षांच्या 2 चिमुरड्यांना HMPVची लागण झालेली आहे. 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि 14 वर्षाचे जे मुलं होते, वॉक इन OPD मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली. त्याच्यामध्ये सस्पेक्टेड झालेले आहे, पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्समधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे. कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे. आता आम्ही त्याचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ॲडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे. तर HMPVमुळे घाबरून जाऊ नका, काळजी घ्या असं देखील आता आबिटकर यांनी सांगितलेलं आहे. तर या व्हायरसचा धोका रोखण्यासाठी सरकारकडून आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. HMPV व्हायरस गांभीर्याने घेण्यासारखा नाही. HMPV व्हायरस गंभीर नाही, परंतु काळजी घ्या असं आबिटकरांनी म्हटलं आहे. आपल्याकडे सुदैवानं खूप चांगलं स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरचा उपयोग केल्यानंतर निश्चितपणे प्रत्येक माणसाला योग्य त्या पद्धतीचं आवश्यक असणारं मार्गदर्शन देण्यासाठी खूप चांगली विंग आपल्याकडे जी तयार आहे त्या सगळ्या विंगचा उपयोग आपण करूया. आणि या एकूण आजाराचा जो काही अनावश्यक आपण भीती बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंट्स असतील त्यांना राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशी मी विनंती आपल्याला. आज प्रेझेंटेशन केलं तर त्यामुळे काय हॉस्पिटल आहे त्यांना काय निर्णय घेण्यात आले. आज जे प्रेझेंटेशन केलं त्याच्यामध्ये निर्देश काय. तर HMPV महाराष्ट्रामध्ये आता HMPVचा शिरकाव झाला आणि त्यामुळे राज्य सरकारही अलर्ट झालेलं आहे. HMPV बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि यावेळेस आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. पुढील उपाययोजनांसंदर्भात निर्णय झाल्याची ही माहिती समोर आलेली आहे. तर HMPVला रोखण्यासाठी राज्यामध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. जेजेच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या प्रमुख असणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. HMPVला रोखण्यासाठी आणि त्याबाबतच्या उपचारांसाठी टास्क फोर्सची गाईडलाईन आता तयार होईल. आयुक्तांनी राज्यातल्या सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या डीनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकही घेतली आणि या बैठकीत HMPVची लक्षणं आणि उपचारांबाबत माहिती देण्यात आली. तर HMPVची लागण होऊ नये म्हणून काय करावं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खोंकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपर नसल्यास कोपराच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा. मास्कचा वापर करा, गर्दीत जाऊ नका. कुणाशी हस्तांदोलन करू नका. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. तर चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या या HMPV व्हायरसनं आता भारतातही आपले हातपाय पसरलेले आहेत. भारतात HMPVच्या रुग्णांची संख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे 8 ही रुग्ण लहान मुलं आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्येच 2 चिमुरड्यांना HMPVची लागण झाली. तर महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक आणि गुजरातमध्ये देखील HMPVनं शिरकाव केलेला आहे. गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPVचा संसर्ग झालाय, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीलाही HMPVची लागण झालेली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केलेला नव्हता. त्यामुळे चिंता आता आणखीनच वाढली आहे. तर देशात कुठे आणि किती रुग्ण आढळलेले आहेत पाहूयात. महाराष्ट्रामध्ये 2 रुग्ण आढळले. राज्याची राजधानी उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये 2 रुग्ण समोर आले. चेन्नईमध्ये 2, कोलकात्यात 1 रुग्ण आढळलाय. कर्नाटकमध्ये 2 आणि गुजरातमध्ये देखील 1 रुग्ण आढळलेला आहे.
तर मुलांची काय काळजी घ्यावी हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. HMPV विषाणू सर्वाधिक केसेस जे आहेत त्या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसामध्ये हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो, मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका आहे. राज्यामध्ये HMPV व्हायरसनं शिरकाव केलेला आहे. पुण्यामध्ये देखील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मात्र अजून प्रवासावर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. पुण्याच्या लोहगाव विमानतळावर देखील प्रवाशांची कोणतीही तपासणी करण्यात येत नाहीये. देशात जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाला होता त्यानं विमान प्रवास केला होता. मात्र तेव्हा परदेशातल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात नव्हती. त्यामुळे आताही तपासणी न केल्यामुळे HMPV विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे अशी भीती व्यक्त होतीये. मी सध्या उभा आहे पुण्यातील लोहगाव विमानतळावर, ज्या विमानतळावरून खरं तर देश आणि विदेशातून अनेक नागरिक जे आहेत ते ये जा करत असतात. सध्या चीनमधील जो HMPV व्हायरस आहे तो भारतातही दाखल झालेला आहे आणि एकूणच या ठिकाणावरून देश विदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. आपण पाहतोय की कोरोना काळात जो पहिला कोरोनाचा नागरिक जो कोरोनाग्रस्त सापडला होता तोही याच विमानतळावरून पुण्यात दाखल झाला होता. मात्र काल पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये खरं तर लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आलेली नाही. याबाबतचा निर्णय येत्या 2 दिवसामध्ये खरं तर होईल. मात्र त्या पार्श्वभूमीवर एअरपोर्टवरून येण्या जाणाऱ्यांची खरं तर संख्या मोठी आहे. खरं तर या विषाणू संदर्भात खरं तर या ठिकाणी केंद्र सरकारकडून अजून तरी यांना कुठला अलर्ट आलेलं नसल्याचं या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीकडून सांगण्यात येतं. त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी ही तपासणी होण्याची शक्यता आहे. कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. वळूया पुढील बातमीकडे. साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही अशी बातमी साम टीव्हीनं सर्वात आधी दाखवली. खुद्द धनंजय मुंडेंनीच आपण राजीनामा दिला नसल्याची सर्वात पहिली प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली होती आणि मंत्रिमंडळ बैठकीसाठी ते दाखल होताना धनंजय मुंडे यांनी त्याचा पुनरुच्चार केला. धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र धनंजय मुंडेंनी साम टीव्हीशी बोलताना त्या सर्व चर्चा फेटाळून लावलेल्या होत्या. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक मात्र ठाम आहेत. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. तर नैतिकतेला धरून मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले. नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं. धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो. धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात. हो, वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे. माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत. माझा वटमुक्त्यार तो आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलो आहे, त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं हो राजीनामा देतो. धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलो. नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच.
तर मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत, त्यांच्यात हिंमत असती तर धनंजय मुंडेंचा त्यांनी राजीनामा घेतला असता, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. ईव्हीएमच्या कृपेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाल्याचंही यावेळेस त्यांनी म्हटलंय. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही. सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झालेलं आहे. आज संध्याकाळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत आणि यावेळेस सर्व आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे. शिवाय या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. देशमुख कुटुंबीय किंवा हा जो समाज आहे हो न्यायासाठी रस्त्यावर आलेला आहे. त्याच्यात जातीय रंग कोणी देऊ पण नका आणि देत पण नाही. मी वेळोवेळी स्पष्टीकरण दिलेलं आहे. झालेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे. जरी त्यांना वाटत नसेल हा गंभीर आहे गुन्हा, ज्यांनी कोणी हा केला आहे, तरी खूप गंभीर घटना आहे ही. सगळा तिथला समाज भयभीत आहे आणि त्यामुळं मी ह्या मागणीसाठी जातो आहे. तर ईव्हीएमवरील विरोधकांचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेले आहेत. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी केला आहे. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं आयोगानं स्पष्ट केलेलं आहे. ईव्हीएम प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचंही आयोगानं म्हटलेलं आहे. ईव्हीएममध्ये कुठलाही व्हायरस किंवा बग नसल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं. एक ग्लोबल एक्सपर्ट हैं आईटी के, जब हमारा चुनाव चल रहा था तो उन्होंने कहा था ईवीएम्स कैन बी हैक्ड. सब आप लोगों ने देखा होगा. अरे भाई वहाँ ईवीएम होती ही नहीं है. देर आर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मैकेनिज्म्स, दे आर कॉल्ड, दे आर नॉट ईवीएम्स. देर आर इलेक्ट्रॉनिक मशीन्स विच डू वोटिंग फ्रॉम डिफरेंट टाइम्स. वो रीडर्स होते हैं, वो होते हैं. उसके बाद भी यहाँ हल्ला हो गया, खूब चला सोशल मीडिया में कि वो बोल रहे हैं कि ईवीएम हैक हो सकती है. अभी क्या कहा सेम एक्सपर्ट ने कि हमें तो लगे 1 महीना 1.5 महीना काउंटिंग करने में, इंडिया में तो 1 दिन में काउंटिंग हो जाती है. सलमान खाननं बिश्नोई गँगचा धसका घेतल्याचं दिसतंय. वारंवार बिश्नोई गँगच्या धमक्या सलमानला येत असल्यामुळे आता सलमान खाननं घरालाच बुलेट प्रूफ काचा लावून घेतल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोठा खुलासा झाल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सोबतच सलमान खानच्या ज्या गॅलरीमधून सलमान खान नेहमी त्याच्या चाहत्यांना भेटत असतो त्या गॅलरीला आता बुलेट प्रूफ काचा लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सलमान खान आता बुलेट प्रूफ घरात राहणार असल्याचं इथं दिसत आहे. वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट हे सलमान खानचं निवासस्थान आणि याच अपार्टमेंटमध्ये जी गॅलरी आहे त्याला आता बुलेट प्रूफ काचा लावण्यात आलेल्या आहेत. सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा करण्यात आलेली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काचा लावण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर इथं होणार आहे. सरकारकडून सलमानला Y+ सुरक्षा देण्यात आलेली आहे. सलमान खानची स्वतःची ही वेगळी सुरक्षा आहे. वळूया पुढील बातमीकडे. सैराट सारख्या घटनेनं संभाजीनगर हादरून गेलं. एका चुलत भावानं आपल्या बहिणीला 20 फूट खोल डोंगरावरून ढकलून दिलं आणि तिची हत्या केली. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्ख्या चुलत भावानंच तिला डोंगरावरून ढकलून दिलं. ही मुलगी प्रेम प्रकरणातून घर सोडून निघून गेली होती. मात्र घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला काकाच्या घरी पाठवलं. मात्र काकाच्या मुलानं या मुलीला गोड बोलून डोंगरावर नेलं आणि तिथून त्यानं बहिणीला खाली ढकलून दिलं. डोंगराखाली क्रिकेटच्या मॅच सुरू होत्या. बहिणीला मारून पळून जाणारा भाऊ क्रिकेट मॅच पाहणाऱ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. आणि आता बातमी शिक्षक भरती संदर्भात. राज्यातील शाळांमध्ये लवकरच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती केली जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये शाळा संस्था चालकांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीमध्ये दादा भुसेंनी ही मोठी घोषणा केली आहे.
आता वाहन चालक आणि मालकांसाठी एक मोठी बातमी. राज्यातील टोल नाक्यांवर आता फास्टॅगच चालणार आहे. कारण राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. सर्वसामान्यांसाठी लोकलमधील फुकट्यांची आता काही खैर नाहीये. कारण विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनानं कडक पावलं उचलायला सुरुवात केली. आता प्रवास श्रेणीनुसार दंड वसुली करण्यात येणार आहे. आणि यामध्ये जनरल क्लाससाठी 500 रुपये, फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये, तर AC लोकलसाठी 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. फुकट्यांना आता हजारांचा दंड भरावा लागेल. जनरल क्लाससाठी 500 रुपयांचा दंड आता रेल्वेनं ठरवलेला आहे. फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये प्लस GST, तर AC लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांना 1000 रुपये प्लस GST असा दंड भरावा लागेल. यानंतर एक अतिशय धक्कादायक आणि विचित्र अशी बातमी. कारण दादर रेल्वे स्थानकात एका तरुणीचे केस कापणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दादर रेल्वे स्थानकात तरुणीचे केस कापून तो फरार झाला होता. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. भर गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेवर सवाल उपस्थित केले जात आहेत. तरुणीचे केस कापण्यामागे नेमकं कारण काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. दादर सारख्या रेल्वे स्टेशनवर हा धक्कादायक विचित्र असा प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी मात्र CCTVच्या आधारे आता आरोपीच्या मुसक्या वळल्याचं कळत आहे. दादर पश्चिम ब्रिजवर गर्दीमध्ये एक 19 वर्षाच्या महिलेचे पाठीमागील केस थोडे कापले गेलेले तिला लक्षात आलं. त्यानुसार तिनं दिलेल्या तक्रारीनुसार आपला गुन्ह्याचा तपास चालू आहे. त्यावरती एक संशयिताला पकडलेला आहे. इंट्रोगेशन चालू आहे आणि पुढील अधिक तपास चालू आहे. सहाय्यक प्राध्यापक भरती संदर्भात एक मोठी बातमी समोर येते. आता नेट सेट शिवाय सहाय्यक प्राध्यापक होणं शक्य होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं प्राध्यापक, प्राचार्य आणि कुलगुरू निवडीसाठी एक नवी नियमावली तयार केली आणि यामध्ये 55% पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार आता सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. शिवाय कुलगुरू पदासाठी पूर्णवेळ 10 वर्ष अध्यापनाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. धनंजय मुंडे यांचा जो फॉर्म चुकीच्या पद्धतीनं मंजूर केला. कारण त्यांनी त्या शपथपत्रामध्ये आपल्या पहिल्या बायकोचा उल्लेख केलेला नव्हता. फक्त 2 मुलं त्या बायकोपासून झालेले त्याचा उल्लेख केलेला होता. आणि बायकोच्या नावावर जे पहिल्या बायकोच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे सांताक्रूज, मुंबई, ते जेवढे वेगवेगळे बंगले आहेत त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता. आणि त्या दोघांमध्ये जे केसेस सुरू आहेत, क्रिमिनल केसेस, सिव्हिल, त्याचा कुठलाही उल्लेख केला नव्हता. पुढील राजकीय बातमीकडे. मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. पक्षाची कामं जनतेपर्यंत पोहोचवा तसंच निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आज राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती आणि त्यामध्ये त्यांनी हे आदेश दिलेले आहेत. विधानसभेचं विसरून जा आणि मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा असं राज ठाकरे आता म्हणाले. त्यामुळे मुंबई महापालिका तसंच राज्यातल्या ज्या महापालिका निवडणुका आयोग घातलेल्या आहेत तिथं आता मनसेचे कार्यकर्ते आणि मनसे पुन्हा नव्या दमानं काम करायला सज्ज झालेली आहे. धनगर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले. अमरावतीतल्या आंदोलनामध्ये बच्चू कडूंसह महादेव जानकर देखील सहभागी झाले होते. आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत, मागण्या मान्य कराव्या, अन्यथा त्याचे परिणाम उलटे होतील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. आंदोलन आमच्या रक्तातच आहे. मी मंत्री असताना हे आंदोलन केलं. या 5 वर्षात सत्तेत होतो तरी 15 आंदोलन आमच्या नावावर आहे.
त्याच्यानं ह्या रक्तातला गुण आहे. जे हक्काची लढाई आम्ही लढत असतो, जाती धर्माच्या नावावर आम्ही कधी समोर जात नाही, परंतु व्यवस्था तसे नेऊन टाकते म्हणून ह्या आंदोलनाची सुरुवात आम्ही आता करतो आहे. आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून राजकारण न करता, पोलिसाचा दबाव न टाकता या मागणीकडे गरजेनुसार लक्ष द्यावं आणि मग दडपशाही झाली तर मग त्याचे परिणाम मात्र उलटे होईल. पुण्यात भाजपनं ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. ठाकरे गटाचे 5 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वळूया पुढील बातमीकडे. ठाकरे गटाचे नेते राजन साळवी मंत्री नरहरी झिरवाळांच्या भेटीला पोहोचले. मंत्रालयात साळवी आणि झिरवाळांच्या भेटीसाठी ते दाखल झाले होते. ठाकरे गटात साळवी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजन साळवी मोठा राजकीय निर्णय घेणार का याकडे आता लक्ष लागून राहिलंय. आणि त्यातच आज राजन साळवी यांनी झिरवाळ यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. कोल्हापुरात एसटीच्या कंडक्टरांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ब्रेकडाऊन एसटी मधील प्रवाशी दुसऱ्या बसमध्ये घेण्यावरून ही हाणामारी झाली. भोगावती बस स्टँड परिसरातील मारामारीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 कंडक्टरमध्ये कशा पद्धतीनं हाणामारी झालेली आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय. ब्रेकडाऊन झालेली जी एसटी होती त्यातून प्रवासी दुसऱ्या एसटी मध्ये घेण्यावरून हा सगळा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. राज्यात पुढचे काही दिवस थंडीचा जोर वाढणार आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली जाण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 1 अंकी तापमान नोंदवलं जाण्याची शक्यता आहे. तर मुंबईसोबत कोकणातल्या अनेक शहरांचा पारा 14 अंशांच्या आसपास जाईल. हिमाचल प्रदेश, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होतीये. त्यामुळे उत्तर भारतातून गार वाऱ्यांचा प्रभाव अधिक वाढला आहे. त्यामुळे राज्यातही थंडीत वाढ झाली आहे. मुंबईतलं प्रदूषण हे कायमच आहे. गोवंडी आणि शिवाजीनगरमधील हवा अत्यंत वाईट आहे, तर बोरिवलीत समाधानकारक हवेची नोंद झाली. मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे मुंबई महापालिकेनं कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या काही भागातली हवा ही सुधारली, मात्र मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानाची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी निवडणूक होतीये. यंदा दिल्लीत आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस आणि आपचा मतदार वर्ग एकच असल्यामुळे मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे.